सिद्धपुरुष असल्याचं खऱ्यातनं कसं ठसवलं भक्तांवर. नाशिकमधल्या एका उद्योगपतीच्या आत्मचरित्रामध्ये खऱ्यातवर एक अख्खं प्रकरण. पॅरिसमध्ये खऱ्यातनं ओशनोलॉजीचा अभ्यास केल्याचाही दावा. खऱ्यातच्या नाशिकमधल्या ऑफिसात SITला सापडले खडे आणि बाटल्यांसह अनेक पुरावे. पर्यटन स्थळांच्या यादीत नसतानाही खऱ्यातच्या मंदिराला कोट्यवधींचा निधी मिळाल्याचं उघड. खऱ्यात प्रकरणामध्ये अनेक IAS IPS अधिकारी शिरसाटांचा दावा. राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांचीही चौकशी करा. विजय वडेट्टीवारांची मागणी तर बावनकुळेंकडनं पुराव्यांची चर्चा. जैन मंदिरांना गॅस सिलेंडर देण्याची मागणी करणाऱ्या मंत्री मंगल प्रभात लोधांवरती विरोधकांचा हल्लाबोल. अनिल परबांकडनं राजीनाम्याची मागणी तर आरोप राजकीय हेतूनं लोढांचा पलटवार. मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या उपस्थितीवरून आदित्य ठाकरेंवरती शिंदेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल. ठाकरे भाजपकडे जाण्याचा मार्ग शोधत असल्याचा आरोप तर राजकारण नको ठाकरेंच्या सेनेची भूमिका. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारत नक्षलवाद मुक्त तर डाव्या विचारसरणीचा अतिरेकीपणाही संपुष्टात आल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची लोकसभेत माहिती. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका. पुणे, बीड आणि संभाजीनगरला झोडपलं. पुढचे 5 दिवस पावसाचा हवामान खात्याचा इशारा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.